नमस्कार. आम्ही आमच्या मामांच्याच शेतात आलो आहेत. माझ्या मामांचं नाव श्री प्रकाश पाटील. ह्या शेतात माझी ओळख अशी की मी लहानपणापासून इथे येतो आहे आणि यावेळेस आनंद ह्याचा की मामांनी यावर्षी ऊस पेरला आहे आणि ते तुम्हाला सांगतील कुठला ऊस पेरला आहे, किती पेरला आहे आणि त्यांनी यावर्षी काय खाद्य टाकलंय. मी यावर्षी बायोचार टाकलेला आहे आणि ऊस लावला आहे. ऊसाची व्हरायटी आहे 265. तर प्रत्येक वर्षी मी ऊस लावतो, पण ह्या वर्षी बायोचार टाकल्यानंतर मला बायोचारचा रिझल्ट काही आगळा वेगळा चांगला दिसतोय. आता किती ऊस लावलाय? 10 एकर ऊस लावलाय. तुम्ही दाखव. 10 एकर ऊस लावलेला आहे आणि हे 9 नोव्हेंबरची लागवड आहे. 9, 10, 11, 12 आणि 13 5 दिवसात पूर्ण झालेले लागवड. हा. आणि काय तुम्हाला फरक काय वाटतोय मागच्या वर्षीच्या ऊसापेक्षा? फरक म्हणजे आता हा ऊस माझ्या साधारण 1.5 महिन्याचा आहे. तर 1.5 महिन्याचा आहे, त्या हिशोबाने ग्रोथ फार चांगली आहे आणि दरवर्षी लावतो त्याच्यापेक्षा वेगळंच चित्र दिसतंय. तुम्ही यावर्षी कुठलं केमिकल फर्टिलायझर वापरलंय किंवा वापरणार आहात? केमिकल फर्टिलायझर वापरलंही नाही आणि वापरायचे नाही. मला 100% ऑर्गॅनिक करायचे मला. आणि पानांच्या क्वालिटीत काय फरक वाटतो? पाण्याची क्वालिटी एकदम ब्लॅक आहे आणि डार्क मधली जो आपली ही रेषा असते ही एकदम क्लीन आहे एकदम. अच्छा. आणि याच्यात तुम्हाला वाटतंय का रोग पडतोय किंवा काही पेस्टिसाइडची गरज नाही? नाही, काही गरज नाही. धन्यवाद. आम्ही पुन्हा त्याच शेतात उभे आहोत. फक्त याच्यात डिफरन्स असा आहे की या बाजूला श्री प्रकाश पाटलांच्या भावाचं म्हणजे त्यांच्या चुलत भावाचं शेत आहे ते. तर याच्याकरता आम्ही ते उभं आहोत की या बांधाला तुम्हाला दाखवतील. या बांधाला आमचा ऊस आहे, प्रकाश पाटलांचा ऊस आहे, त्याच्यात बायोचार टाकलेला आहे आणि या बाजूला अजून प्रकाश पाटलांच्या चुलत भावांनी बायोचार टाकलेला नाहीये. तर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला श्री प्रकाश पाटील सांगतीलच काय त्याच्यात डिफरन्स वाटतो. माझी ऊस लागवड झाल्यानंतर 1 दिवस लेट आहे ऊस, पण तरी माझ्या ऊसाची जी परिस्थिती आहे त्या हिशोबाने या ऊसाची परिस्थिती थोडी डाऊन वाटते. आणि बायोचारमुळे माझ्या ऊसाला जे काही फुटवे आलेले आहेत, जे काही पानाची साईज आहे ती एकदम सुंदर आहे. नमस्कार. माझ्या मागच्या शेतात श्री प्रकाश पाटील उभे आहेत आणि त्यांनी जो ऊस लावला आहे 10 एकरामध्ये दिसतो आहे आणि त्याच्यात बायोचार पूर्ण 10 एकरात टाकलेला आहे. ते फार आनंदी आहेत आणि त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की पानांची साईज, त्याच्यातली रेषा, ऊसाच्या पानाच्या मध्यभागी असलेली रेषा आणि पानाचा जो रंग आहे डार्क ग्रीन आहे. त्यांनी आम्हाला दाखवलं की त्यांच्या चुलत भावाचं शेत बाजूलाच आहे. त्यांनी 1 दिवस उशिरा लावलेला हा ऊस आहे माझ्या मागे आणि त्याचं तुम्ही अवस्था थोडी बघू शकता. त्याच्यात त्यांनी बायोचार टाकलेला नाहीये, कदाचित पुढच्या वेळेस टाकतील. तर एक तुलना त्यांना दाखवायची होती आम्हाला की त्यांचा ऊस आणि चुलत भावांचा ऊस याच्यात काय फरक जाणवतोय. फक्त बायोचार यावर्षी जसं ते म्हटले आधी की ते यावर्षी कुठल्याही केमिकल फर्टिलायझरचा आणि पेस्टिसाइडचा उपयोग करणार नाही आहे. तर त्यामुळे त्यांचे धन्यवाद. ह्या बाजूच्या शेतामुळे आपल्याला थोडं तुलना करता आली. धन्यवाद.